अख्खं जग सरळ व्याज सोडवत आहे, अख्खं जग चक्रवाढ व्याज काढत आहे, अख्खं जग नफा तोटा सोडवत आहे, अख्खं जग सरासरी काढत आहे, अख्खं जग पुस्तकाचे पानं काढत आहे. कोणताही प्रश्न असेल हे सर्व जग करायला लागलं, पण तुम्हाला जगाविरुद्ध वेगळं करावं लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल तरच तुमचा रिझल्ट येते. आज आपण गणिताचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो, खतरनाक प्रश्न पाहत आहोत. तुम्ही जर हे प्रश्न नाही पाहिले तर तुम्ही रिझल्ट पासून तेवढ्याच दूर जाणार आहे, म्हणून तुम्ही रिझल्ट पासून दूर नाही गेले पाहिजे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या ट्रिक्स आपण खूप महत्त्वपूर्ण पाहणार आहोत. सर्व YouTube चॅनलवर बी तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या ट्रिक्स मी तुम्हाला इथं सांगणार आहोत. बघा, जर तुम्हाला ह्या ट्रिक्स कुठेही भेटत असतील तर मला सांगा, मी आजच चॅनलला डिलीट करून टाकतो. हे एवढं चॅलेंज मी तुम्हाला करत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, सरळ सेवा भरती, न्यायालय भरती, TET भरती, कोणत्याही भारतातल्या तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत. 100% गॅरंटी देतो. हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला तर तुमचा रिझल्ट तेवढ्याच जवळ येईल. बघा, तर मग पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिलाच प्रश्न दिलेला आहे, एक रक्कम 2 वर्षात 27 पट व 5 वर्षात 64 पट होते तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती? अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर काढता येत असेल, नाही येत असेल तर काय करायचं आहे, तर तुम्हाला नाही येत असेल, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की सर आम्हाला तुमची ट्रिक्स खूप आवडल्यात. असं जर तुम्ही टाकलं तर माझं मनोबल वाढेल आणि तुमचं मनोबल वाढवण्यासाठी मी इथं तत्पर आहो. बघा काय करायचं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने सोडवायचं. बघा, इथं वर्षातील फरक घ्यायचा आपल्याला. वर्षातील फरक कितीचा आहे चेक करा. वर्षातील फरक 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 3 वर्षाचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग काय करणार, घनमुळात घेणार. 3 वर्षाचा फरक आहे म्हणून घनमुळात घेणार किती, तर 64/27 हे घनमूळ. याचं घनमूळ जर तुम्ही काढतो म्हटलं, 64चा घनमूळ आहे 4, 27चा घनमूळ आहे 3. आता यात वाढ कितीच्या, जर 100 म्हणजे हे जे 3% रक्कम आहे, 3 जेवढी बी रक्कम आहे ती पूर्ण रक्कम आहे, परंतु याच्यात वाढ किती झाली, 1/3. छेदातली रक्कम ॲज इट इज लिहायला लागते, ही वाढ रक्कम आहे. आता करायचं काय विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या. इथं ट्विस्ट आहे. इथं करणार आपण 1 गुणिला 100 छेदात 3 ने आपण भागणार, म्हणजे 1/3 ला आपण 100 ने गुणणार. सरळ सरळ भाग जाते का चेक करायचा. इथंच भागू शकता तुम्ही. बघा, मी भाग देतो इथंच. जितक्या जवळ भाग देता येते तेवढा लवकर भाग द्यायचा. 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, इथं झाले 10. 3 त्रिक 9, उरतो 1. आता काय करायचं, पॉइंट द्यायचा, 0 वाढवायचा. 3 त्रिक 9, परत 1 उरतो, 3 त्रिक 9. या पद्धतीनं 33.33 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय शॉर्टकट पद्धतीनं आपण या प्रश्नाला सहज सोडवू शकतो, फक्त आणि फक्त 5 ते 10 सेकंदात. जर तुमच्या मित्र परिवाराला हे गणित सोडवता येत असेल तर त्याला पाठवा आणि तू सोडून दाखव म्हणा किती लवकर सोडवू शकतो. म्हणून म्हटलं की खूप महत्त्वपूर्ण आजचं लेक्चर आहे. संपूर्ण बघा, समोर बी ट्विस्ट आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय करायचं आहे बघा, जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22% ठेवला तर 5 वर्षाचे व्याज 4,000 रुपये जास्त मिळते, तर मूळ रक्कम किती? म्हणजेच आपल्याला मुद्दल काढायची आहे. कशा पद्धतीनं काढणार आहोत मुद्दल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. फास्ट द्यायचं आहे. काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. इथं काय करणार आपण, तर व्याज जितकं दिला व्याजातील फरक ओके गुणिला 100 करणार आपण. आता काय करणार, टक्केवारीचा फरक ओके, टक्केवारी फरक घ्यायचा आहे गुणिला वर्ष. बस, सिंपल. एका सेकंदात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळते मुद्दल काढायची असली तर. ओके, अशा पद्धतीचा प्रश्न दिला, 2 टक्केवारी दिलेली आहे. मग आता काय करणार आहोत आपण, बघा काय करायचं आहे आपल्याला, तर इथं आपण व्याजाचा दर किती दिलेला आहे, म्हणजे फरक 4,000 रुपये आहे व्याजाचा फरक, गुणिला आपण करणार 100. छेदात काय घ्यायचं आहे, तर 18 आणि 22चा फरक म्हणजे 4% फरक येत असतो विद्यार्थी मित्रांनो. 22 मधून 18 गेले, 4%. हे 4% आपण इथे घेतले आणि वर्ष किती दिलेले आहे, 5 वर्ष दिलेलं आहे. आता तुम्ही याला सहज भागा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल, फटाफट टाकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 1 4,
4 1 4 हे 3 शून्य कट करतो, इथं लिहितो. आता काय करायचं, 5 1 5 5 2 10 शून्य कट केला, इथे लिहिला म्हणजे 1000 गुणीला 20 उरलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर किती असेल तर 20,000 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लाईक करा, शेअर करा, लवकरात लवकर या प्रश्नाला सोडवा. कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे, तिसरा प्रश्न, 10 वस्तू 15 रुपयांना खरेदी करून 12 वस्तू 20 रुपयांना विकल्या तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. हे प्रश्न बी खूप वेळेस रिपीट झालेला आहे पेपरमध्ये. जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर असले प्रश्न सोडवावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणार नाही. मग काय म्हटलेलं आहे, 10 वस्तू, हे 10 वस्तू आहे, किती रुपयाला खरेदी केल्या, 15 रुपयाला खरेदी केल्या. समजलं. आता हे काय खरेदी किंमत आहे, समजलं, हे खरेदी किंमत. आता विकल्या कितीला, विक्री किंमत, हे विक्री किंमत इथं लिहितो. ओके, समजून घ्या. काय म्हटलेलं आहे तर 12 वस्तू किती रुपयांना, 20 रुपयांना, 20 रुपयांना काय केल्या आपण, विकल्या. तर आता काय करायचं, शेकडा नफा किंवा तोटा किती. आता बघा, याचा तिरपा गुणाकार करायचा आपल्याला. तिरपा गुणाकार रुपयाच्या बाजूला मांडायचा आहे. 12 गुणीला 15 180 होतात. ओके, वस्तू किती आहेत तर 2 20 हे 200 वस्तू आपण काय केल्या हे बघा. आता हे वस्तूचा म्हणजे आपण गुणाकार करत असताना काय केलं, गुणाकार रुपयाच्या बाजूने मांडलेला आहे. म्हणजे 12 गुणीला 15 180 आले, 10 गुणीला 20 हे किती आले, 200 आले. ही खरेदी किंमत असते. खरेदी किमतीच्या छेदात नेहमी 100 असते. बरोबर, शेकडा नफा किंवा तोटा किती काढायला तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे आता काय करणार तर 100 गुणीला 200 छेदात घेणार आपण 180. आता या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता, तुम्हाला मांडणी आलेली असेल आय होप. आता या प्रश्नाला कसं सोडवतो बघा, शून्य कट. आता काय करणार तर इथं भाग जातो बघा, 2 पंच 10, 2 9 18, 200 गुणीला 5 म्हणजे हे झाले 1000, 1000 छेदात 9, 1000 छेदात 9. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याला भाग कसा द्यायचा आहे, 9 1 9, 9 1 9. ओके, त्याच्यानंतर इथं उरला 1, 9 1 9, उरला 1, 9 1 9. आता बघा काय करायचं आहे, इथं उरतो 1 पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा, 9 1 9, परत 1 उरतो, 9 1 9. म्हणजेच 100 वर किती जास्त आहे, हे झाले 11.11. ओके, 11.11 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 100 पेक्षा जास्त किती आहे तर 11.11 आहे. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 100 पेक्षा जास्त आहे म्हणून काय झाला, आपला नफा झाला. जर 100 पेक्षा कमी आला असतं तर तोटा झाला असता. अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवू शकता. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, माझी इंस्टाग्रामवरची बरीचशी रील एक व्हायरल झालेली आहे आणि त्यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला ऑफर मागितलेला आहे. होळी निमित्त मी तुम्हाला ऑफर दिली होती. 10 मार्च 2026 पर्यंत जोही विद्यार्थी प्रवेश घेणार आहे ऑफलाईन बॅच साठी, त्याला 2000 रुपये बॅचवर सूट असते. ओके, त्यामध्ये आम्ही लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत. जोही विद्यार्थी महाराष्ट्रातून कुठेही तयारी करण्याची इच्छा असेल, वनरक्षक बनण्याची इच्छा असेल, त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. 90 11 37 38 82, 90 11 37 38 82 हा माझा नंबर आहे. यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. 5 मार्च पासून बॅच सुरू होणार आहे. वर्ष व्हॅलिडिटी आहे तुम्हाला 1 वर्षाची. यामध्ये संपूर्ण विषय आपण शिकणार आहोत. ऑफलाईन मध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि जीके, करंट अफेअर्स त्याच्यामध्ये आहे. सोबत भरपूर सराव पेपर आपण सोडून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून. म्हणजे रिझल्ट तुमचा फिक्स असला पाहिजे, म्हणून तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. पोलीस भरती हातातून गेली तरी खचून जायचं नाही. या वर्षी तुमच्यासाठी खूप गुड न्यूज आहे, कारण 75,000 जागा निघणार आहे. आजही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 75,000 जागा आम्ही काढणार आहोत. म्हणून तयारीला आतापासून सुरुवात करा. टाइम आल्यावर वीर खतण्यात काहीही मजा नाही. तुम्हाला माहित असेल की 2 महिन्याच्या तयारीत काहीच होत नाही, कारण वर्षानुवर्ष विद्यार्थी तयारी करतात. तुम्ही आतापासून लागले तयारीला तर सांगतो 6 ते 7 महिने घळघळ झाले तुम्हाला वनरक्षक काढायला. ओके, म्हणून तुम्हाला ऑफलाईन बॅच घ्यायची असेल तर लवकर संपर्क साधायचा. सोबत जर तुम्हाला ऑफलाईन बॅच नाही घ्यायची आहे, ऑनलाईन बॅच घ्यायची आहे, येऊ शकत नाही, तेवढा खर्च आपण करू शकत नाही, काय करायचं आहे,
लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली अवेलेबल आहे. 1 मार्च पासून सुरू झालेली आहे. 1 मार्च 2026 पासून 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. यामध्ये विषय शिकणार आहोत अंकगणित ट्रिक्सनुसार, बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार, एकदम कन्सेप्ट वाईज ट्रिक्स, शॉर्टकट ट्रिक्स सर्व काही आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. इंग्रजी व्याकरण कधी शिकले, कसे शिकले हे पता लागणार नाही. कितीही भीती वाटू द्या तुम्हाला, इंग्रजी व्याकरणाची सहज मी तुम्हाला चालता बोलता हसता खेळता शिकून देईल. सोबत मराठी व्याकरण सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बॅचची फी फक्त याची 999 आहे, म्हणजे 1000 रुपये फी आहे. ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची आहे. गुगल प्ले स्टोर वरून अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथूनही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तुमच्या यशाच्या प्रवासाच्या सुरुवातीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. लवकर योग्य निर्णय घ्या आणि आपल्या तयारीला सुरुवात करा. समोरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. चौथा प्रश्न असा दिलेला आहे, एक व्यक्ती काय म्हटलेलं आहे, 1 kg वजनाऐवजी म्हणजे 1 किलोग्राम वजनाऐवजी 950 ग्राम वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो. आता बघा काय करायचं आहे, आपल्याला बघा याच्यातील फरक घ्यायचा आहे. फरक गुणिला 100 छेदात घ्यायचा आहे चुकीचे वजन सहज सोडवू शकता तुम्ही. ओके, मग काय करायचं आहे, चुकीचे वजन काढण्यासाठी किती नफा कमवतो काढण्यासाठी बघा फरक किती आहे. 1 kg म्हणजे 1 kg म्हणजे 1000 ग्राम होते. 1000 ग्रॅम. ओके, ग्रॅम होते, 1000 ग्रॅम होते. हे 900 ग्रॅम 950 ग्रॅम आहे. याच्यातला फरक 1000 मायनस 950 म्हणजे 50 ग्रॅमचा फरक या लागला. हे 50 ग्रॅम आपण घेतले, फरकामध्ये गुणिला केलं 100 छेदात घ्यायचे आपल्याला 950 चुकीचं वजन, गलत वजन घ्यायला लागलं ना ते, मग नफा तर कमवणारच आहे. मग तुम्हाला हे प्रश्न आले पाहिजे म्हणून सोडवायचे आहे. 0 कट 5 1 5 इथं जर भागलं 5 1 5 उरले 4 5 9 45. आता उरलं काय तर 100 छेदात 19. 19चा पाडा येते का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तर 19 1 19 19 5 95 उरले किती 5 उरले. आता काय करायचं, भाग जात नाही, पॉईंट द्या, 0 वाढवा. 19 दोन्ही 38, फक्त पॉईंट नंतर 2च अंक दिले म्हणून 5.2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जास्तीचं काढत बसायचं नाही, तेवढ्या प्रश्नावरच आपण स्टॉप करायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येईल. समोरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलेला आहे 5वा प्रश्न बघा, बोडोमॉसचा प्रश्न आहे. 20 वजा याचा गुणाकार, पहिले गुणाकार होईल. ओके, गुणाकार करून घ्या. 5 दोन्ही 10 प्लस करा. बघा इथं काय होईल, पहिले भागाकार 9 1 9 9 दोन्ही 18 म्हणजे 3 वजा 2. ओके, 3 वजा 2 याचं उत्तर आलं 2. याचं उत्तर आलं हे 10. हे घेतले आपण 2. आता काय करणार आहोत, ही संख्या प्लस आहे, ही संख्या प्लस आहे. 20 हे बा मी प्लस संख्या घेतल्या 20 आणि 3 हे घेतले 23 टोटल. आता वजा बाकीचे वजा संख्या कोणत्या आहेत, हे 10 आहे आणि -2 हे टोटल झाले 12. काय करणार, 23 मधून 12 गेले 11 राहिले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 11. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण 5 उदाहरणं पाहिले. जबरदस्त उदाहरणं होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.